ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक येथील लाडशाखीय वाणी समाज मित्रमंडळ अशोका मार्ग आणि परिसर नाशिक यांचा 6वा गुणगौरव आणि सत्कार सोहळा शनिवार दिनांक 23 ऑगस्टला सायंकाळी क्षत्रिय समाज मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रमुख अतिथी प्रमोद चिंचोले, सुहास वाणी, अंजलीताई वाणी, गिरीश मालपुरे, मंडळ अध्यक्ष प्राध्यापक टी.बी. शिरोडे, प्राध्यापक बी.के. वाणी उपस्थित होते. कार्यक्रमात सुरुवातीस मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन आणि गणेश वंदना सादर करण्यात आली. या सोहळ्यात इयत्ता 1ली ते पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणवंतांचा गौरव करण्यात आला. तसेच सेवानिवृत्त आणि समाजातील विशेष प्रावीण्य लाभलेल्या पालकांचा सत्कारही पार पडला. तसेच लकी ड्रॉ विजेत्यांना बक्षिसं देण्यात आली आणि नवदाम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. कुमारी सृष्टी प्रमोद चिंचोले या विद्यार्थिनीने CA फाउंडेशन या परीक्षेत भारतात 15व्या क्रमांकाचे यश संपादन केल्याबद्दल तिचा विशेष सत्कार संपन्न झाला. 2018 पासून आम्ही हे मंडळ कार्यान्वित केलेलं आहे आणि 2018 पासून या मंडळाचा एकच महत्त्वाचा उद्देश आम्ही मनामध्ये ठेवलेला आहे की समाज संघटित असावा, त्यांच्या सुखदुःखामध्ये आपल्याला कुठेतरी सहभाग देता यावा, परिचय वाढावा, जिव्हाळा वाढावा आणि सर्वतोपरी त्यांना वेगवेगळ्या अशा दैनंदिन वार्षिक कार्यक्रमातनं म्हणा किंवा दैनंदिन ऑकेजनली कार्यक्रमातनं काहीतरी उद्बोधन चांगल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्ती आणून त्यांना त्या उद्बोधन रूपी अनुभवाने आनंद देण्याचा प्रयत्न आम्ही एक सामाजिक बांधिलकी म्हणून करीत असतो. आत्ताच त्याचाच एक प्रयत्न म्हणून आमच्या कोकिळा महिला मंडळच्या भगिनींनी नांदा सौख्यवरे एक छोटीशी लघुनाटिका ज्वलंत समस्येवर सादर केलेली, त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन आणि आभार करतो. मंडळाची वाटचाल करीत असताना विद्यार्थी गुणगौरव, कन्यारत्न सन्मान म्हणजे ज्या दाम्पत्याला फक्त कन्याच आहेत असाही एक उपक्रम आम्ही चांगल्या प्रकारे राबवत असतो. आपल्या संबंधांमधला कचरा व्यवस्थापन करणे असं म्हटलं तर गैर होईल का? तर आपल्या ज्या पर्स आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 3 महिने अशी एखादी गोष्ट आहे का तुम्ही वापरलेली नाही आहे, पैसे सोडून बरं का, आणि ती तुम्हाला अशी वाटते की ती आडगळीची आहे, बरोबर? घरामध्ये अशी वस्तू असते की नाही? रोज सकाळी ज्या माझ्या इथल्या भगिनी आहेत त्या जनरली माझ्याकडे पण तेच व्यवस्थापन होतं, कचरा व्यवस्थापन करतो की नाही आपण? का बरं करतो? घरातला कचरा हा बाहेर जावा, त्याच्यानंतर डस्टबिन मध्ये जमा करतो, करेक्ट? डस्टबिन मधला कचरा घंटागाडी येते, घंटागाडी कुठे घेऊन जाते? मोठ्या डम्पिंग यार्डला घेऊन जाते, बरोबर? तसंच आपल्या मेंदू जो आहे ना, मेंदूचं कचरा व्यवस्थापन आपण कसं करतो आणि त्याचा इंडस्ट्रीशी काय संबंध किंवा उद्योगाशी काय संबंध, मी एक लिंक लावायचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कळतंय? त्या समाजाचा प्रमुख जो असतो त्याला एक दिवशी वाटतं की याच्याशी काहीतरी बोललं पाहिजे. हा एकटा काय अचानक सक्रिय असलेला वेगळा करायला लागला. तो जेव्हा त्याच्या घरी जातो तर तो एकटा बसलेला असतो आणि जवळ जसं पिक्चर मध्ये फायर असतं तसं ते वेगवेगळ्या काठ्या एकत्र करून ते जाळ केलेला असतो, त्याच्याकडे एकटक पाहत राहतो तो. आणि हे गेल्यानंतर सुद्धा जास्त बोलत नाही. हे विचार करतात की एवढा सक्रिय असताना अचानक असं डिप्रेशन मध्ये गेल्यासारखं काय असेल. मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना
ते प्रमुख हळूचकन त्याच्यातली काठी बाजूला ठेवतात आणि गप्पा सुरू होतात. ती शेजारी ठेवलेली काठी विजते, नंतर कोळसा होतो त्याचा. आणि मग ती व्यक्ती गप्पा चालत्या काठीकडेच पाहत असते. अचानक पुन्हा ती प्रमुख व्यक्ती ती काठी पुन्हा जाळामध्ये ठेवते आणि पुन्हा तो प्रज्वलित होते. आणि एवढ्या गप्पा मारल्यानंतर काही न बोलता ते निघायला लागतात. मग त्या व्यक्ती सांगते, जाताना त्यांना हात पकडले सांगते, तुम्ही न बोलता मला फार मोठा संदेश दिला. जर एकटं पडलं तर कोळशासारखं होईल, पण एकत्र आलं तर आपण प्रज्वलित होईल. असं वाटतं की मी काही लेक्चर किंवा असं काही सल्ले दिले तर कदाचित कोणी ऐकेल की नाही माहिती नाही, म्हणून आपण एक थोडंसं इंटरॅक्टिव्ह बोलूया म्हणून मी आपल्या सर्वांमध्ये इथे उभे आहे. तर सरांनी मला जो विषय दिलाय की आईची भूमिका आधुनिक शिक्षण पद्धती, तर त्याच्याबद्दल आपण पहिले काही प्रश्नोत्तर सहज गमतीत घेऊया. तर आपल्या इथे जे सगळ्यात वयस्कर, पहिले आपण जेंट्सकडे जाऊ, कारण की असं बघण्यात नेहमी येतं की आई आणि मुलीचं नातं खूप छान असतं. म्हणजे मुलीला जर मी आईबद्दल अगदी आजीबाईंना जरी विचारलं आई त्यांच्या आईबद्दल तर त्या उत्साहाने एक तास बोलतील. यावेळी गुणवंत विद्यार्थी आणि पालकांनी सत्कारास उत्तर दिले. वाटतं तोच गुण माझ्यामध्ये पण आलाय. इथे खूप सारे छोटे मुलं आहेत आणि मग फक्त मला असं त्यांना एवढं तर काही कळणार नाही आहे, पण मग मला फक्त एवढं सांगायचं आहे की कोणी किती पण बोललं तरी जोपर्यंत असं स्वतःहून इच्छाने होत तोपर्यंत तुम्ही काही असं करू नाही शकत. मला हे करायचं होतं माझ्या पॅरेंट्ससाठी पण मग स्वतःसाठी पण करायचं होतं. माझे स्वतःकडून जे एक्सपेक्टेशन्स होते ते मला हर टप्प्यांना हेल्प करत आले. 10th असो, 11th असो, 12th असो, CA फाउंडेशन असो, आता माझी सेकंड लेवलची प्रिपरेशन चालू आहे आणि अजून पुढे भरपूर काही करायचं आहे. बट सगळं एकसाथ नाही होणार आहे. एका वेळेस एका टप्प्यावर फोकस करण्याचाच अर्थ असतो. आजच्या या डिजिटल युगात माणसे एकमेकांना प्रत्यक्षात भेटत नाही तर फोन करून व्हिडिओ कॉलवर बोलून गाठीभेटी घडवून आणत असतात. अशा परिस्थितीत आपल्या समाजाचे अध्यक्ष, कार्यकर्ते व माझे काका काकू मेहनत घेऊन समाजाला एकत्रित करत असतात व हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्याने उत्साहात पार पाडत असतात. खरोखर त्यांच्या ह्या कार्याला माझा सलाम. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्हाला आमचे उज्ज्वल भविष्य घडवण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या अशा या कौतुकाच्या थापेमुळे आमच्यातून म्हणजे इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींमधून कोणाला कल्पना चावला तर कोणाला सचिन तेंडुलकर तर कोणाला द्रौपदी मुर्मू. यज्ञ देव तू, दान यज्ञ देव तू. खऱ्या अर्थाने ज्यांनी आपल्या प्रयत्नालाच परमेश्वर मानलं, ज्याने प्रयत्न सातत्याने करत राहिला, म्हणूनच हे यश त्याला प्राप्त झाले आहे. सर्व विद्यार्थ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर आपल्याला हा कार्यक्रमाचा काय आपल्या विद्यार्थ्यांना उपयोग होतो ते थोडक्यात सांगते. बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांना मोठ्या यशाची स्वप्न पाहण्यास चालना मिळते. विद्यार्थ्यांना भविष्याचा वेध घेण्यासाठी प्रेरणा मिळू शकते. गुणात्मकपणे विद्यार्थ्यांना विविध परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कला, क्रीडा, संगीत विविध स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांच्या मिळालेल्या यशाचा विद्यार्थ्यांना दीपस्तंभाप्रमाणे अंतिम ध्येय गाठण्यासाठी फायदा होतो. वक्तृत्व गुणांमुळे विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलवण्याचे मनोबल वाढते. कार्यक्रमास प्रास्ताविक मंडळाध्यक्ष प्राध्यापक TB शिरोडे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर प्रशांत यावलकर, सौ स्वाती यावलकर, सौ सुषमा देव यांनी केले. आभार प्रदर्शन गणेश देव यांनी केले. या सर्व कार्यक्रमाला मंडळाचे विश्वस्त प्राध्यापक BK वाणी यांचे मार्गदर्शन लाभले. अशोकामार्ग नाशिक आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सत्कार समारंभ दरवर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित झाला, संपन्न झाला. सर्वांचं सहकार्य मिळालं. विशेष नैपुण्यप्राप्त आणि विद्यार्थी यांचा सन्मान करून आजचा कार्यक्रम आम्ही आमच्या पद्धतीने यशस्वी केला. त्याला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा आमच्या विद्यार्थी आणि पालकांना भविष्यात होईल याची मला अपेक्षा आहे. पुन्हा एकदा आपले सर्वांचे धन्यवाद.
कार्यक्रमात कोकिळा महिला मंडळ यांनी नांदा सौख्य भरे ही लघु नाटिका सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली. कार्यक्रमाची सांगता पसायदानानं झाली. काय चाललंय सकाळी सकाळी? अगं काही नाही, मला ना थोडं बोलायचं होतं तुमच्या दोघांशी. या बरं दोघींनी जरा, अगदी महत्वाच्या विषयावर बोलायचंय मला ना. आपल्या प्रियासाठी एक स्थळ आलेलं आहे. स्थळ अतिशय उत्तम आहे, मुलगा एकदम देखणा आहे, तिला साजेल असं स्थळ आलेलं आहे. तर मी त्याचा विचार करत होतो म्हणून मी तुम्हाला दोघींना आज इथे बोलवलंय. तर तुम्ही आलात, बरं केलं. त्या टेबलवर तिथे मुलाचा बायोडाटा ठेवलाय. तुम्ही दोघींनी बघा, वाचा आणि मग मला निर्णय द्या. बघा. अहो बाबा, मी नाही म्हणत असताना परत परत तोच लग्नाचा विषय. अगं आई, तू तरी समजाव ना गं यांना. अरे प्रिया बाळा, बरोबर बोलते ना बाबा. आता तू पण काय, आता लग्नाचं काय झालंय तुझं? असू दे, बोला तू. अगं समजावणार आहे वा तू पण तिला. अगं प्रिया, तू आम्हाला काय म्हणाली होतीस की बाबा मला इंजिनियरची पदवी मिळू द्या, मला माझ्या स्वतःच्या पायावर उभं राहू द्या, मग माझ्या लग्नाचा विचार करा. मग आता झालंय ना, तुझं लग्नाचं वय पण झालं, स्वतःच्या पायावर उभी राहिली, तुला आता केवढं भल्लं मोठं पॅकेज आहे. आता काय हरकत आहे तुला लग्नाचा विचार करायला? बरं बाबा, तुम्ही म्हणताय ते मला पटतंय. मी एक वेळ विचार करेलही, पण माझ्या काही अटी असतील बरं का, ज्या तुम्हाला मान्य असतील तर बघा, नाहीतर असू दे. अगं अटी म्हणजे काय? जरा मोकळं मोकळं बोलशील तू माझ्याशी. हे बघा बाबा, मुलगा माझ्या कार्यक्षेत्रातला असायला हवा. त्याचा जॉबही मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीत असायला असायला हवा. जवळ पकड. हे बघा बाबा, मुलगा माझ्या कार्यक्षेत्रातला असायला हवा. त्याचा जॉबही मुंबई आणि पुण्यासारख्या मेट्रो सिटीत असायला हवा. तिथे त्याचा स्वतःचा फ्लॅट असायला हवा आणि त्याच्याकडे छान चारचाकी गाडी देखील हवी. असं असेल तर बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचे आई आणि वडील त्याच्याजवळ नको. असं असेल तर बघा, नाहीतर राहू दे. हे ना, त्यामुळे ती बॅग भरते. हो का? बघ रे पुष्पा. झालं तर बघ बेटा. कशी वाटली तुम्हाला आमची प्रिया? अरे प्रिया, अरे बापरे, जेव्हापासून प्रिया माझ्याकडे आली आहे सून म्हणून, काय सांगू तुम्हाला, माझ्या घराचं तर अगदी गोकुळ झालं, नंदनवन झालं. खूप गुणाची मुलगी आहे हो. हो, काल ती माझ्याशी बोलत होती आणि बोलण्यात माझ्या असं लक्षात आलं आहे. अहो, तिला ऑफिसला पण खूप दमायला होतं आणि ऑफिसचे काम तर हल्ली घरी पण करावे लागत आहे. मग तिला रात्रीचा स्वयंपाक